नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज 31 जुलै 2026 रोजीच्या महाराष्ट्रातील शेती, हवामान आणि शेतकऱ्यांसाठीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती आपण घेऊन आलेलो आहोत. आता जर आपण पहिली अपडेट जर बघितली, ओके, तर आता सर्वप्रथम शेतीसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील खरीप पेरणीला आता मोठा वेग मिळालेला आहे. राज्यातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी सुमारे 86% म्हणजेच 1.23 कोटी हेक्टर क्षेत्रावर पेरणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. विशेष म्हणजे 16 जुलै ते 30 जुलै या अवघ्या 15 दिवसात पेरणीची टक्केवारी जी आहे ती 70%हून थेट 86%पर्यंत पोहोचलेली आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी मानली जात आहे. तसेच जर आपण विभागनीय पेरणीची जर स्थिती बघितली, ओके, तर आता अमरावती विभागामध्ये 92%, नाशिक विभागामध्ये 91%, तसेच छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 89%, तसेच लातूर विभागामध्ये 87% आणि कोकण विभागात भात लागवडीचा जो हंगाम आहे तो वेगळा असल्यामुळे 43% लागवड पूर्ण झालेली आहे पेरणीची. ओके, आता जर आपण प्रमुख पिकांची जर कंडिशन बघितली, ओके, तर आता दिसण्यात येतं की सोयाबीनची जी पेरणी आहे ती 47.21 लाख हेक्टरवर झालेली असून ती जवळपास उद्दिष्टाच्या टप्प्यावर पोहोचलेली आहे. आणि कापसाची पेरणी 37.27 लाख हेक्टरवर झालेली असून ती लक्ष्याच्या 88% आहे. तर भाताची लागवड जी आहे ती 7.82 लाख हेक्टरवर म्हणजेच सुमारे 52% पूर्ण झालेली आहे. आणि सोयाबीन बियाण्यांच्या बद्दल एक मोठी अपडेट आलेली आहे, ती म्हणजेच की आता ती मोठी बातमी म्हणता येईल. राज्यात सोयाबीन बियाण्यांच्या खराब अंकुरणाबाबत तब्बल 73,337 तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही जी माहिती आहे ती दिलेली आहे. सर्वाधिक परिणाम जो आहे तो अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दिसून आलेला आहे आणि आत्तापर्यंत 20,913 प्रकरणांची तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर 7,811 बियाण्यांचे जे नमुने आहेत ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. आणि या प्रकरणामध्ये विविध बियाणे कंपन्यांविरुद्ध 85 FIR दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणाचा परिणाम जो आहे तो 2.47 लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर झाल्याची जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. आणि यासोबतच कृषी मंत्र्यांनी असे सुद्धा आता स्पष्ट केलेले आहे की, ओके, आता असे सुद्धा स्पष्ट केलेले आहे की यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक विमा योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. ओके, आता हवामानाबद्दल जर आपण अपडेट जर बघितली तर आता पुणे शहराने तब्बल 119 वर्षांचा जो विक्रम आहे तो मोडलेला आहे. ओके, अत्यंत चांगली बातमी म्हणता येईल. शिवाजीनगर वेधशाळेत जुलै महिन्यात 508.9 मिमी पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे आणि यामुळे 1907 मधील 508.5 मिमी पावसाचा जो विक्रम आहे तो मागे पडलेला असून जुलै 2026 हा पुण्याच्या इतिहासातील सर्वाधिक पावसाचा जुलै महिना ठरलेला आहे. ओके, तसेच जिल्हानिहाय जर आपण अलर्ट बघितले प्रत्येक राज्यांमधले तर आता दिसून येते की रेड अलर्ट जो आहे तो आज पुणे घाटमाता परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि जो हा इशारा आहे पुणे शहरासाठी नसून घाट परिसरासाठी आहे. तसेच ऑरेंज अलर्ट जर आपण बघितला तर आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाट परिसर, पालघर, ठाणे, रायगड आणि सातारा घाट परिसर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि येल्लो अलर्ट याबद्दल जर आपण बघितलं तर येल्लो अलर्ट असलेले जिल्हे कोणकोणते आहेत? मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. ओके, तसेच जळगावमधली एक अपडेट आलेली आहे महत्त्वाची, ती म्हणजेच की आता गेल्या 24 तासात जळगाव जिल्ह्यात 103 मिमी पाऊस झालेला आहे. तर अमळनेरमध्ये 152 मिमी पावसाची नोंद झालेली असून ती सर्वाधिक आहे. तसेच जिल्ह्यातील 15 पैकी 14 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. तसेच शाळांबाबत अपडेट म्हणजेच की मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ज्या शाळा आहेत आणि महाविद्यालयांना आज 31 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. ओके, तसेच भिवंडीमधील एक दुर्घटना झालेली आहे. त्याबद्दल जर सांगायचं झालं तर भिवंडीमधील कोहिनूर इमारत कोसळून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ओके, आता सध्या जे बचाव कार्य आहे ते सुरू असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत. ओके, तसेच जर नंतरची अपडेट आपण पाहिली तर धरणांबाबतची माहिती आहे. ही पुणे जिल्ह्यातील 4 प्रमुख धरणे 95.22% भरलेली आहेत. खडकवासला धरण जे आहे ते 100% भरलेले असून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे होणार काय, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे. ओके, तसेच मुंबईबद्दल जर अपडेट आहे एक,
मुंबईतील जलाशयांची जर आपण कंडिशन बघितली तर मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7ही जलाशय मिळून 88.58% भरलेले आहेत. सध्या 12.82 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे मोदक सागर, विहार, तुळसी आणि तानसा हे 4 जलाशय ओव्हरफ्लो होत आहे सध्या. तसेच पुढील 24 ते 48 तासांचा अंदाज जर बघितला आपण हवामानाच्या विभागानुसार, ओके, तर 1 ऑगस्टपासून राज्यातील पावसाची तीव्रता जी आहे ती हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात सध्याची हवामान प्रणाली कमकुवत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. यानंतर बहुतांश जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट लागू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. ओके, तर शेतकरी मंडळींनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशा शेती, हवामान व सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.